तर नमस्कार मित्रांनो, जर आपण गाडी चालवत असताना जर स्टिअरिंग व्हीलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्ले असेल, असा जर जास्त प्ले असेल तर गाडी चालवणे फार मुश्किल होते. जर हा स्टिअरिंग व्हीलमध्ये असलेला हा प्रमाणापेक्षा जास्त असलेला जो प्ले आहे तो कसा घालवायचा, याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या पुल अँड पुश रोडच्या लिंकेजेस, त्याच्यानंतर ड्राप आर्ममध्ये प्ले आहे का चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुल अँड पुश रॉड, त्याच्यानंतर टाय रॉडचे एंड हे योग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. जर हे जर योग्य स्थितीत असेल तर तुम्हाला स्टिअरिंग बॉक्स आहे, जो स्टिअरिंग बॉक्स आहे त्या स्टिअरिंग बॉक्सवर काही सेटिंग करणं गरजेचं आहे. पण सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागतं त्याच्या आधी, तर ह्या स्टिअरिंग सिस्टीममधील जे बॉल जॉईंट आहे किंवा ड्राप आर्ममध्ये प्ले आहे हे सर्वप्रथम घालवावं लागते. तर बघू आता स्टिअरिंग बॉक्सवर काय करावं लागतं. तर त्यावेळेस नंतर काय करायचं तुम्हाला, हे जर सर्व स्थितीत योग्य असं तुमच्या निदर्शनास आलं तर तुम्ही काय करायचं आहे, स्टिअरिंग बॉक्सवरती बघा हा जो चेक नट दिलेला आहे, हा ॲडजस्टेबल नट आहे. तर ह्याचा चेक नट काय करायचा, हा चेक नट 19च्या पाण्याने 18-19च्या पाण्याने हा लूज करायचा, हा खालचा चेक नट, आणि स्क्रूड्रायव्हरनं हा स्टड आहे तो आतमध्ये घालायचा. बघा हा लूज करायचा आणि ह्या आतमध्ये घालायचा. याच्यावर तर तुमचा स्टिअरिंग व्हीलमध्ये जो प्ले तो कमी होतो, कारण स्टिअरिंग वर्म आणि स्टिअरिंग रॉड ह्याच्यामध्ये ते काय होतं, त्याच्यातलं अंतर कमी होऊन हे आपला स्टिअरिंग व्हीलमध्ये जो फ्री प्ले असतो स्टिअरिंग कॉलममधून तो फ्री प्ले कमी होतो. अशा तऱ्हेने येथून तुम्हाला स्टिअरिंग व्हीलमधला फ्री प्ले ॲडजस्ट करायचा आहे. बघा